गाइज वेलकम बॅक टू माय श्रेय सुमने यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग ह्यावर होणार आहे. हे सांगतो की मी खूप दिवसानंतरला ब्लॉग बनवतो आहे, कारण माझ्या काही कामांमुळे मला कंटिन्यू रोज ब्लॉग बनवायला भेटत नाही, म्हणजे जमत नाही. त्यामुळे मी असे मध्ये मध्ये कॉन्टेंट शोधतो आहे तुमच्यासाठी, तुम्हाला रोज ब्लॉग प्रोव्हाइड करण्यासाठी. तर त्यामुळे आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे, कारण की तुम्हाला हे माहीत नसेल की मी वादनमध्ये आहे. वादन म्हणजे वाद्य गर्जना नावाचं पथक आहे. तर त्याच्यामध्ये मी ढोल वाजवतो, जे तुम्हाला बघायला भेटेल. ढोल म्हणजे व्यंजन आहे, वादन जे तुम्हाला काही म्हणजे ज्यांना माहीत असेल वादन, तसं तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे. तर मी सांगतोय तर तिथे मी वादन वाजवायला जातो. माझ्या मित्रांसोबत, माझ्या सगळे मित्रमंडळी आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यांसोबत आम्ही मजा करतो आणि वाजवतो, आणि मेन म्हणजे महिन्याभराची प्रॅक्टिस करून आम्ही जातो वाजवायला. तर आज आई तुळजाभवानीचा म्हणजे आमच्या इथे कांदिवलीमध्ये आगमन आहे. काहीतरी 6-7:30चं आगमन आहे. तर त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर जायचं आहे तिकडं, आणि मी अजून रेडी झालो नाही. आमच्या पथकाचा आता पूर्ण ते कपडे घालतो आहे. आता लगेच मी तयार होतो आणि मग तुम्हाला भेटतो. काय माहीत नाही मला आता पुढे मला बोलायला भेटेल की नाही, कारण की घाई होणार आहे. कारण आता 6 वाजायलाच 10 मिनटं बाकी आहेत. मला अजून नाश्ता करून रेडी होऊन निघायचं, आणि 7:30चं आगमन आहे. तर त्यासाठी जायचं आता तिकडे. ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि एंडपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल. आणि कारण की आम्ही ढोलमध्ये खूप नवीन नवीन पॅटर्न बसवलेत आणि भारी चांगले पोरं आहेत सर्व. तर आजच आम्ही दुपारी ढोल म्हणजे बांधून आलो, म्हणजे टाईट करून आलो. तर आज आम्ही संध्याकाळी वाजवू, म्हणजे आत्ता वाजवतो जाऊन. तर कंटिन्यू ठेवा लास्टपर्यंत आणि पूर्ण एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि आपल्या चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्ही ब्लॉग बघता पण सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज मी पोचलो इकडे, आणि ही लोक पण भेटलेत मला आताच. तर आम्ही आता चाललो आहे आगमनाला. तर घाई चाललं आहे सध्या, कारण वाजण्याचा टाईम झाला आहे. त्यामुळे घाई चाललं आहे बघा, थोडी हे बघा. तर त्यासाठीच आम्ही चाललो आहे. आमचा वादन आहे, तर त्यामुळे कंटिन्यू ठेवा, कारण पोरं येतात पटापट आणि फोनवर फोन येतात आम्हाला. तर तुम्हाला सांगू लवकरच. तर एंडपर्यंत बघा. मला काय नंतर बोलायला भेटणार नाही, कारण मी वाजवायला जाईन. तर बघेन कुणाकडे फोन देऊन ठेवेन जर कोण आला तर स्पेशल माणूस बोलवायला लागेल त्यासाठी. काय चालू आहे, अजून 2-3 जण मागे आहेत, ते येत आहेत. हे बघा, लोडिंग पण चालू आहे. एक ढोल पाठवून नंबर लावत आहोत, म्हणजे कुणाला समजणार नाही. चल वाडी, हे बघ किती मस्तवाला झालंय सेम. ते येत आहेत मागून. चला चलो. हाँ चलो फिर. अंकल हाय बोलो इधर. हाय बोलो. हाय ब्लॉग चालू आहे. हाँ जर गायब झालास खायचं नाव काढून बघच.
गोपाल का हाय मस्त राहायचा आहे बाकी. तर गाईज आमचं वादन वगैरे झालं आहे आणि रात्रीचं वाजले 11:30 आणि आता जेवण वगैरे मस्त घरी चाललो तर तुम्हाला घरीच भेटतो आता. कारण आता काय पावर नाही माझ्या आणि पोरांमध्ये पण काय पावर नाही. इथेच टेम्पो आला होता तर टेम्पोतून आम्ही उतरवलं आणि यो एक्स्ट्रा ताशा. सो हे गाईज वादन वगैरे झालं आहे आणि देवीचं आगमनही झालं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप मजा आली वादन वाजवायला कारण सर्व माझे मित्रच आणि सर्व ओळखीचेच आहेत. तर त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जो वादन वाजवला तो खूप आम्हाला मजा आली. तर तुम्हालाही तुम्हालाही बघायला आवडला असेल आमचं वादन आणि देवीचं आगमन. मला काही जास्त दाखवायला भेटलं नाही कारण तुम्ही बघितलातच मी ढोल वाजवत होतो आणि बाकीच्यांना पण काही ना काही काम होते. ते करून मी व्हिडिओ काढून घेतले. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही व्हिडिओ येतील कारण आता नवरात्री वगैरे बाकी आहे. तर ब्लॉग तर येतीलच ऑब्व्हियसली कारण मी जाणारच आहे इकडे तिकडे आणि ब्लॉग मी थोडंसं लेट टाकतो. 1 दिवस झालं आहे तर काय नाही डोंट वरी. ब्लॉग वगैरे एडिट झालं आहे पूर्णपणे पण मी ब्लॉग एंड करायला विसरलो होतो त्यामुळे मी आता केलं कारण त्या दिवशी मी खूप थकलो होतो. तर येऊन सरळ जेवून झोपून गेलो. थँक्यू इथपर्यंत माझा ब्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल. तर असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या SH ब्लॉगला चॅनलला म्हणजे आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. टेक केअर आणि आपला व्हिडिओही शेअर करा तुमच्या फ्रेंड्स. चला बाय.